तुरुंगात असलेल्या डॉनच्या लग्नाविषयी तुम्ही ऐकलंय का? लेडी डॉन आणि कुख्यात गँगस्टरच्या लग्नाची चर्चा सगळीकडे सध्या सुरू आहे. कोण आहेत गुन्हेगारीचे सूर जुळलेले हे दोघे वर आणि वधू? कुठे पार पडला हा सोहळा? पाहूया या लग्नाविषयीचा सविस्तर रिपोर्ट. कुख्यात डॉनचं मॅडम मिन्स सोबत लग्न. दोघेही सराईत गुन्हेगार, सगळे गुण जुळणार. अंडरग्राऊंड असताना भेट, बांधणार कायमची लग्नगाठ. दिल्ली जवळच्या द्वारका जिल्ह्यातला हा बँक्वेट हॉल. इथं एक विवाह सोहळा पार पडलाय. लग्नासाठी अवघ्या 150 सोयऱ्यांना निमंत्रण होतं. सोयऱ्यांपेक्षा पोलिसांचीच जास्त गर्दी दिसली. तब्बल 250 पोलिसांचा बंदोबस्त. 4 राज्यांच्या पोलिसांसह केंद्रीय यंत्रणांचं इथल्या घडामोडींवर बारीक लक्ष होतं. बँक्वेट हॉलचा कोपरा सीसीटीव्ही आणि ड्रोनच्या नजरेखाली होता. कारण लग्न दुसऱ्या तिसऱ्या कुणाचं नव्हतं, तर कुख्यात गँगस्टर संदीप उर्फ काला जठेडी नवरदेव, तर त्याहून जास्त खतरनाक लेडी डॉन अनुराधा चौधरी उर्फ मॅडम मिन्स ही नवरी होती. काला जठेडीच्या मॅडम मिन्स सोबत 7 फेरे घेणार आहे. ती अनुराधा चौधरी तिसऱ्यांदा बोहल्यावर चढणार आहे. कोण आहे अनुराधा चौधरी? ती मूळची राजस्थानच्या अलग सफर गावची. BCA ची डिग्री घेतली आहे लेडी डॉननं. पती फेलिक्स मिन्ससह ती शेअर ट्रेडिंगच्या व्यवसायात उतरली. व्यावसायिक भागीदारांनी धोका दिल्यानंतर प्रचंड नुकसान झालं. गुंतवणूकदार पैशांसाठी वारंवार फोन करू लागले. त्यानंतर तिनं गुन्हेगारी जगतात एंट्री मारली. त्यानंतर तिनं गँगस्टर आनंदपाल सिंग सोबत लिव्हिंग मध्ये राहिल्यानंतर दुसऱ्यांदा विवाह केला. तिनं गँगस्टर पतीला मॉडर्न लुक आणि इंग्लिश बोलायला सुद्धा शिकवलं. आनंदपालचा एन्काउंटर झाल्यानंतर ती काला जठेडीच्या संपर्कात आली. दोघेही अंडरग्राऊंड असताना इंदोरमध्ये त्यांची ओळख झाली. तर दुसरीकडे हरियाणासह आसपासच्या गुन्हेगारी जगतात दबदबा असलेला काला जठेडी याचा इतिहास काही वेगळाच आहे. एकेकाळी नोकरी करणाऱ्या या गँगस्टरनं स्वतःची दहशत निर्माण केली आहे. जठेडीची गुन्हेगारी कारकीर्द. हरियाणाच्या सोनीपत मधील शेतकरी कुटुंबातील मुलगा, ज्याला सैन्यात भरती व्हायची इच्छा होती. 12वी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर तो केबल ऑपरेटर बनला. 2009 मध्ये त्यानं एक दरोडा टाकला. त्या दरोड्यावेळी त्यानं पहिला खून केला. 2010 मध्ये त्यानं पूर्व वैमनस्यातून दुसरा खून केला. पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 7 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं. त्यानं टोळी तयार केली. उत्तर भारतातील बहुतेक सर्वच राज्यात त्याचे साथीदार आहेत. त्याच्या टोळीत अनेक शार्प शूटर आणि सराईत गुन्हेगार आहेत. अनुराधा सांगते त्याप्रमाणे दोघांनाही सर्वसामान्य नागरिकाप्रमाणे आयुष्य जगायचंय. त्यासाठी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात या लग्नाची परवानगी जठेडी मागितली. तेव्हा अवघ्या काही तास त्याला न्यायालयानं पॅरोल सुद्धा मंजूर केला. याआधी पोलीस बंदोबस्तातून जठेडी पसार झाला होता आणि त्यामुळे डोळ्यात तेल घालून जागता पहारा देण्याची जबाबदारी पोलिसांवर आली. उनकी लिस्ट प्रोवाइड कर दी जाए ताकि उनको टेंटेटिव लिस्ट हमारे को दे दीजिए ताकि उनको हम वेरीफाई कर सकें और वेरीफाई करने के बाद उस लिस्ट में से नाम देख के उनके आधार कार्ड प्रॉपर लेके और उसके बाद उनको एंट्री की जाए. हाँ, मोबाइल फोन सर वो एज पर जो सिक्योरिटी मेजर्स उस हिसाब से वो रखवा रहे हैं मोबाइल. कुछ मीडिया कर्मियों को भी यहाँ पे बुलाया गया था, क्या उनकी एंट्री पॉसिबल हो पाई है अभी? नहीं, अभी प्रशासन ने बोला जो मेन गेस्ट है वो आ जाए. उसके बाद जो भी मीडिया पर्सनल है और सारी चीजें उनको हम अलाउ कर देंगे. उनकी लिस्ट में नाम है. या अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा देशभर सुरू आहे. रशीद इनामदार, पुढारी न्यूज.